जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये कोतवाल भरतीच्या जागा निघालेल्या आहे आणि त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे। आता आपण कोतवाल भरतीचे महत्त्वाचे प्रश्न बघूया। तर बघा, त्याआधी बीड जिल्ह्याचा हा कोतवाल भरतीचा आपण पेपर बघू, जो 2023ला झालेला आहे। या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते, तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार की कोतवाल भरतीला कसे प्रश्न विचारतात। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येणार। बघा, महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि पेपर झाला होता 2023ला। परीक्षा दिनांक होता, एकूण प्रश्न होते 50 आणि एकूण मार्क्स किती होते 100। ठीक आहे, तर पहिला प्रश्न सुरुवात करूया। पहिला प्रश्न होता, बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे। आता बघा, बीड जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते। बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे, तर ते होते 2.14% एवढे वनक्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न होता, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कोतवाल भरतीला अहिल्यानगरची भरती निघालेली आहे, तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी संपूर्ण नॉलेज असणे जरुरी आहे, संपूर्ण माहिती असली पाहिजे। त्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकणार अहिल्यानगरवर, अहमदनगर जिल्ह्यावर। ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न होता, बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा, तर बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे, तर ते मांजरा या नदीच्या काठावर बसले आहे। आता बघा, अहिल्यानगरमध्ये कोणत्या नद्या आहे। अहिल्यानगरमध्ये 2 नद्या, प्रमुख नद्या आहेत, एक आहे गोदावरी नदी आणि दुसरा आहे भीमा नदी। ठीक आहे, भीमा नदी, गोदावरी नदी ही महाराष्ट्राची सर्वात लांबीची नदी आहे आणि भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। भीमा नदी कुठून वाहते, पंढरपूरमधून ते चंद्राच्या आकारासारखी वाहते। ठीक आहे, म्हणून तिला चंद्रभागासुद्धा म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न होता, नायगाव अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। आता बघा, अभयारण्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता, तर तुम्हाला अभयारण्याबद्दल सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे। तर नायगाव हे अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि ते मोरासाठी प्रसिद्ध आहे, ऑप्शन नंबर डी। बघा, भारताचा जो राष्ट्रीय पक्षी आहे मोर, त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे। नंतरचा प्रश्न होता, पेशव्यांनी निजामांचा पराभव रिकामी जागा लढाईमध्ये केला होता। बघा, इतिहासावर प्रश्न होता। ओके, तर पेशव्यांनी निजामांचा पराभव कोणत्या लढाईमध्ये केला होता, तर आपलं उत्तर आहे राक्षस भुवन या लढाईमध्ये। ठीक आहे, ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर आहे, राक्षस भुवन। 1763 हे युद्ध झालं होतं पेशवे आणि निजाम यांच्यामध्ये। नंतरचा प्रश्न आहे, मुकुंदराज यांनी रिकामी जागा हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। तर मुकुंदराज यांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे, तर विवेक सिंधू किंवा 1188 हा ग्रंथ त्यांनी लिहिला। नंतरचा प्रश्न बघा, हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ कोणी लिहिला, तर ऑप्शन आहे बाबासाहेब परांजपे, नंतर बाबासाहेब परुळेकर, नंतर डॉक्टर लक्ष्मणराव पन्नाडे आणि स्वामी रामानंद तीर्थ। त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात कोणती। आता बघा, नेकनूर ही बीड जिल्ह्यामधील बाजार परिषद आहे आणि तिथे वेगवेगळ्या जातीचे आंबे विकायला येतात। तर त्या परिसरामध्ये कोणती आंब्याची जात प्रसिद्ध आहे, तर याचं उत्तर तुम्ही जर कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्यानंतरचा प्रश्न बघा, गगनथडी परिसरामध्ये पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला रिकामी जागा ज्वारी म्हणतात। आता गगनथडी परिसर हा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहे, डोंगराळ भागामध्ये हा परिसर आहे आणि इथे सर्वात जास्त ज्वारीचे उत्पादन घेतले जाते। ज्वारीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे आणि कोणत्या प्रकारची ज्वारी होते, तर माल दांडी ज्वारी या ठिकाणी होते। त्यानंतरचा प्रश्न,
कोणता जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? बघा, गोंड राजाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जाते. ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आहे. बघा, बीड जिल्ह्याचा प्रश्न होता, परंतु कर्नाळा या अभयारण्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर कर्नाळा हा अभयारण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे. बघा, कर्नाळा, त्याच्यानंतर नरनाळा आणि अर्नाळा या 3 अभयारण्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. ओके, कर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा. तर कर्नाळा जे अभयारण्य आहे ते आहे रायगडमध्ये आणि अर्नाळा हे अभयारण्य पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भंडारदरा येथे रिकामी जागा प्रकल्प आहे. तर कोणता प्रकल्प या ठिकाणी आहे? तर जलविद्युत प्रकल्प. नंतरचा प्रश्न होता, मालवण फळासाठी, मालवण हे ठिकाण रिकामी जागा फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा, मालवण हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी सर्वात जास्त काजूचे उत्पादन घेतले जाते. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न होता, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रिकामी जागा येथे भरले होते. बघा, 2023ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रश्न होता, म्हणजे हा चालू घडामोडीवरचा प्रश्न होता. ठीक आहे. तर 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023मध्ये कोणत्या ठिकाणी झाले होते? तर वर्धा या ठिकाणी झाले होते. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर नरेंद्र चपळगावकर. ठीक आहे, नरेंद्र चपळगावकर त्याचे अध्यक्ष होते. 96वे अधिवेशन. नंतर 97वे अधिवेशन झाले जळगावला, अमळनेर, जळगावच्या अमळनेरमध्ये, आणि रवींद्र शोभने त्याचे अध्यक्ष होते. शोभने. आता बघा, जर आता तुम्हाला हा प्रश्न विचारला 2025मध्ये जे फेब्रुवारी महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं, आत्ताच फेब्रुवारी महिन्यात, ते 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि ते दिल्ली या ठिकाणी पार पडलं विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी. आणि त्याची अध्यक्षा होत्या, महिला अध्यक्ष होत्या कोण? तर तारा भवाडकर. ठीक आहे, तारा भवाडकर. ओके. आता जर असा प्रश्न तुम्हाला विचारला की पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले? तर पुणे या ठिकाणी भरले. ठीक आहे, 1878मध्ये, आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती गोविंद रानडे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले? ठीक आहे, कोणती पद्धत होती शेतकरी जमीन मालक बनले? तर ती होती रयतवारी पद्धत. ठीक आहे, रयतवारी पद्धती होती. 1820मध्ये जे मद्रासचे गव्हर्नर होते कोण? थॉमस मुनरो यांनी ही पद्धती चालू केली होती. नंतरचा प्रश्न होता, रिकामी जागा हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. सावित्रीबाई फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर ऑप्शन नंबर बी सुबोध रत्नाकर. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ त्यांनी लिहिला 1869मध्ये. नंतर अजून कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी? तर काव्य फुले. काव्य फुले बघा, हा ग्रंथ त्यांनी 1847मध्ये लिहिला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, नंतर रिकामी जागा हे इस्रोचे अध्यक्ष होते, याचा प्रश्न होता. इस्रोवर एक प्रश्न विचारला होता. इस्रो म्हणजे काय? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन केंद्र. त्याचे अध्यक्ष विचारले होते 2023मध्ये. कोण होते? तर एस सोमनाथ हे 2023मध्ये अध्यक्ष होते, ते 10वे अध्यक्ष होते. आता 11वे अध्यक्ष कोण आहेत 2025मध्ये? प्रेझेंटमध्ये अध्यक्ष कोण आहे? तर व्ही नारायण. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1869मध्ये इस्रोची स्थापना झाली होती. 1969, सॉरी, याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. 15 ऑगस्ट 1969मध्ये इस्रोची स्थापना झाली होती. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा,
उज्जैन हे शहर रिकामी जागा नदीकाठावर वसलेलं आहे. तर उज्जैन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ते आहे शिप्रा नदीकाठी. नंतरचा प्रश्न आहे हल्दिया बंदर रिकामी जागा राज्यामध्ये आहे. बघा कोणत्या राज्यामध्ये आहे हल्दिया बंदर? तर ते आहे पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे, पश्चिम बंगालच्या पाचमपल्लीमध्ये ते बंदर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता पंडित हरिप्रसाद चौरसिया रिकामी जागा वाद्याचे वादक आहे. ठीक आहे, तर प्रसिद्ध पंडित हरिप्रसाद चौरसिया काय वाजवतात? ते आहे बासुरी वादक आहे. ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न होता नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे? बघा राजधानीवर सुद्धा प्रश्न होता. नेपाळची राजधानी कोणती आहे? तर काठमांडू. कोलंबो हे श्रीलंकेची राजधानी आहे. नंतर ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. बांगलादेश. नंतर मॉस्को ही रूस या देशाची राजधानी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 27 फेब्रुवारी रिकामी जागा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. का साजरा केला जातो? कारण 27 फेब्रुवारी 1818 मध्ये प्रसिद्ध कवी मराठीचे वि वा शिरवाडकर म्हणजेच कोण? त्याचं टोपण नाव काय होतं? शिरवाडकर. टोपण नाव होतं कुसुमाग्रज. यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन हरवर्षी आपण साजरा करतो 27 फेब्रुवारीला. नंतरचा प्रश्न होता बघा रॉजर फेडरर रिकामी जागा खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर ते आहे टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न होता संतोष करंडक ट्रॉफी रिकामी जागा खेळाशी संबंधित आहे. आता बघा संतोष करंडक ट्रॉफी ही भारताने चालू केलेली ट्रॉफी आहे आणि ती फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. भारतीय फुटबॉल असोसिएशन यांनी चालू केलेली आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो चंद्रयान 3च्या लँडर आणि रोवरचे नाव काय होते? बघा चंद्रयान 3 बद्दल सुद्धा प्रश्न होता. चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पोचले होते. आता तुम्हाला चंद्रयानावर प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु जे स्पेसमध्ये शुभांशु शुक्ला गेले आहेत त्यांच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार. तर त्यांच्याबद्दल माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. बघा चंद्रयान 3च्या लँडर आणि रोवरचे नाव काय होते? तर विक्रम आणि प्रज्ञान. ऑप्शन नंबर ए. त्यानंतरचा प्रश्न होता बघा मराठी ग्रामरवर प्रश्न होते कनक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर कनकला समानार्थी शब्द आहे हेम. ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो बघा गीता व सीता भाकरी खातात. गीता आणि सीता भाकरी खातात. सीता व नीता पोळी खातात. नंतर मीना व सीता आंबोळी खातात. तर तिन्ही पदार्थ खाणारी कोण? हा प्रश्न होता. बघा या ठिकाणी सीता दिसत आहे, या ठिकाणी सुद्धा सीता आहे आणि या ठिकाणी सुद्धा सीता आहे. म्हणजे तिन्ही पदार्थ खाणारी कोण आहे? तर ऑप्शन नंबर ए सीता. त्यानंतरचा प्रश्न होता बघा मांजराला कुत्रा म्हटले, कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला गाय म्हटले, गाईला बैल म्हटले आणि बैलाला म्हैस म्हटले. तर मांजराचा शत्रू कोण? मांजराच्या शत्रूला काय म्हणावे? आता मांजराचे शत्रू कोण आहे? तर कुत्रा. आणि कुत्र्याला काय म्हटलं आहे? घोडा. म्हणजे आपलं उत्तर होणार घोडा. ऑप्शन नंबर ए. त्यानंतरचा प्रश्न बघा योग्य पर्याय निवडा. कन्या, तूळ, मकळ आणि ऋषभ ह्या तिन्ही काय आहे? चारही काय आहे? राशी भविष्य. ठीक आहे, राशी आहे. मृग, धन आणि मीन ह्या सुद्धा राशी आहे. तर आदर आपलं काय होणार? उत्तर होणार. त्यानंतरचा प्रश्न होता 29वा प्रश्न बघा रिझनिंगवर प्रश्न होता. 5चा संबंध 125चा आहे, त्याच ठिकाणी तसाच संबंध 9चा कशाची असणार? तर बघा 5चा जर या ठिकाणी आपण घन केला तर काय होणार? 5 गुणिला 5 गुणिला 5 125
त्याच पद्धतीने आपल्याला 9चा सुद्धा घन करायचा आहे. 9 गुणिला 9 गुणिला 9, 9 9 81 आणि 81 गुणिला जर 9 केले आपण तर आपलं उत्तर होणार 729. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न होता बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये बॉलसाठी 4799, नंतर नोसाठी 3256 आणि कॅनसाठी 872 या सांकेतिक भाषा वापरल्या आहे. तर त्याचनुसार लॉकसाठी सुद्धा काय येणार? तर बघा एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बॉलसाठी आहे 4799, म्हणजे बीसाठी 4, एसाठी 7 आणि एलसाठी 9. ठीक आहे. तसंच नोसाठी KNOW बघा, केसाठी 3, एनसाठी 2, ओसाठी 5 आणि डब्ल्यूसाठी 6. तसंच CAN सीसाठी 8, एसाठी 7 आणि एनसाठी 2. त्याच पद्धतीने आपल्याला कळायचा लॉक LOCK. आता बघा एलसाठी काय कोड होणार? तर एलसाठी इथे 9 कोड आहे, तर या ठिकाणी सुद्धा 9 होणार. ठीक आहे. नंतर ओसाठी 5 कोड आहे, तर या ठिकाणी सुद्धा 5 होणार. सीसाठी काय 8 आहे, या ठिकाणी सुद्धा 8 होणार. आणि केसाठी काय आहे तर 3 हा कोड आहे, तर या ठिकाणी सुद्धा 3 होणार. म्हणजे 9583. ऑप्शनमध्ये बघा कुठे आहे 9583. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर झालं. नंतरचा प्रश्न होता 31वा प्रश्न, 36 लिटर बरोबर किती मिलीलिटर? बघा 36 लिटर. आता 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? तर 1000 मिलीलिटर. ठीक आहे. 1 लिटर म्हणजे 1000 ml. त्याच ठिकाणी 36 लिटर म्हणजेच किती? तर 36 गुणिला जर आपण 1000 केले, या ठिकाणी होणार 36,000. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा प्रश्न होता, सुजयला मराठीमध्ये 75 पैकी 60 गुण मिळाले, गणितामध्ये 40 पैकी 36 गुण मिळाले आणि विज्ञानामध्ये 50 पैकी 30 गुण मिळाले व इंग्रजीमध्ये 100 पैकी 75 गुण मिळाले. तर त्याला कोणत्या विषयामध्ये सर्वात जास्त गुण मिळाले होते ते आपल्याला सांगायचं. या ठिकाणी बघा मराठीमध्ये सुजयला 75 पैकी 60 गुण मिळाले. ठीक आहे. त्यानंतर मॅथमध्ये म्हणजे गणितामध्ये 40 पैकी 36 गुण, नंतर सायन्समध्ये 50 पैकी 30 गुण मिळाले आणि इंग्रजीमध्ये 100 पैकी 75 गुण. आता त्याला सर्वात जास्त कोणत्या विषयामध्ये गुण मिळाले? तर या ठिकाणी आपल्याला बघा, जर तुम्हाला तसं नाही ओळखायला आलं तर या ठिकाणी फरक काढायचा. आपलं उत्तर येणार गणित. सर्वात जास्त त्याला गणितामध्ये गुण मिळाले, कारण 40 पैकी 36 मिळाले. 4च प्रश्न त्याचे 4च प्रश्न चुकले. बघा जर 75मधून 60 वजा केले तर 15. ठीक आहे. 40मधून 36 वजा केले 4, 50मधून 30 वजा केले 20 आणि 100मधून 75 तर 25. तर सर्वात जास्त त्याला कोणत्या विषयामध्ये मिळाले मार्क? गणितामध्ये. नंतरचा प्रश्न बघा, मनीचा अर्थ ओळखा. कोणती म्हण आहे? सेंडी टुटू की पारंबी टुटू? सेंडी टुटू की पारंबी टुटू? मी हे काम करणार म्हणजे काय आहे? तो एक प्रकारचा निश्चय आहे, दृढ निश्चय. ऑप्शन नंबर ड आपलं उत्तर होणार या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते? वर्तमान काळातील क्रियापद आपल्याला ओळखायचे आहे. तर वर्तमान काळ म्हणजे काय? चालू काळ, जे प्रेझेंटमध्ये घडत आहे ते. तर बसत असे वर्तमान काळ आहे का? नाही. बसत असे हे चालू वर्तमान काळ आहे. बसत असतो, बसला, बसत होता हे पास्ट आहे. तर आपलं उत्तर झालं बसला. ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न होता बघा, शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचे पर्याय ओळखा. शत्रूकडील बातम्या आणणारा, शत्रूकडून जो बातम्या आणतो त्याला काय म्हणतात? तर तुम्हाला माहिती असेल काय म्हणतात त्याला? वार्ताहर, बातमीदार, हेर, निवेदक. तर वार्ताहर त्याला म्हणतात. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए.
त्यानंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात किंवा कोणाला ओळखल्या जात होते? मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखल्या जात होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बघा, कोतवाल भरतीचे प्रश्न रिपीट होतात. तर आपलं उत्तर आहे दगडाबाई शेळके यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जात होते, कारण त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये मोलाचे योगदान दिले होते म्हणून. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, गणितावरचा प्रश्न होता. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न बघा. 5 9ला घातांक 10. आता हे कसं सॉल्व करायचं? तर 10 गुणिला जर बघा 10 गुणिला 5 म्हणजे 50, हे प्लस 9 होणार भागिला 10. ठीक आहे. याला आपल्याला अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये सोडवायचं आहे. तर 59 भागिला जर आपण 10 केले तर 9 5 50 9. ठीक आहे, म्हणजे 5.9 होणार. सोडून बघा तुम्ही. नंतरचा प्रश्न बघा, भूदान चळवळ कोणी सुरू केली? बघा, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर विनोबा भावे यांनी 1951 भूदान चळवळ सुरू केली. ठीक आहे, विनोबा भावे आपलं उत्तर आहे. त्याच चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून सुद्धा ओळखलं जात होते. नंतरचा प्रश्न होता 58.36 मीटर म्हणजेच किती मीटर आणि किती सेंटीमीटर? बघा, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. तर मग 58.36 मीटर म्हणजे किती मीटर आणि किती सेंटीमीटर होणार? ठीक आहे, तर 58 मीटर होणार आणि 0.36 सेंटीमीटर होणार. तर 0.36ला जर आपण 100 जर गुणलं तर 36 येते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर होणार 58 मीटर आणि 36 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न होता 500 रुपयांचे 500 रुपये म्हणजे 20 रुपयांच्या किती नोटा? एकदम सोपा प्रश्न होता. हे तुम्ही पण सांगू शकता सगळेच. 500 रुपये म्हणजे 20 रुपयांच्या किती नोटा? तर 25 नोटा. 25 दुने 50. ठीक आहे. नंतरचा प्रश्न, नंतर बघा, 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 800 रुपये असल्यास 50 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा. आता बघा, हा महत्त्वाचा प्रश्न. 1 चौरस मीटर म्हणजेच किती? 1 मीटर. 1 चौरस मीटर म्हणजे 1 मीटर. ठीक आहे. मग 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या भूखंडाची किंमत 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या भूखंडाची मीटर. आता बघा 15 मीटर. ठीक आहे. भूखंडाचे जर क्षेत्रफळ काढले तर 15 मीटर बाजू असलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ 225 असं काहीतरी येते. तुम्ही सॉल्व करून बघा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी उत्तर बघा 225 गुणिला जर आपण 800 केले तर या ठिकाणी 1,80,000 होणार. ठीक आहे. आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर डी. कारण 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाचे क्षेत्रफळ हे 225 असतं. 225 गुणिला हे भूखंडाची किंमत 800 म्हणजेच 1,80,000. त्यानंतरचा प्रश्न बघा, 42वा प्रश्न होता. बघा, नंबर सिरीजवर प्रश्न होता. 7 8 11 17 27 आणि 42. नंतर होता क्वेश्चन मार्क. आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार ते सांगायचं होतं. बघा, सर्व नंबर सिरीज सॉल्व करताना सर्वात आधी फरक काढायचा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात आधी फरक काढायचा. याचा जर आपण फरक काढला तर 8मधून 7 वजा केले 1, नंतर 11मधून 8 वजा केले तर बघा किती उरणार? तर 3. नंतर या ठिकाणी 17तून जर 11 वजा केले तर किती उरणार? 6. नंतर 27मधून जर 17 वजा केले किती उरणार? 27 आणि 10 हे 17 आणि 10 27.
नंतर 42मधून जर 27 वजा केले तर 42 वजा 27 15. नंतर या ठिकाणी काय येणार? आता बघा या ठिकाणी 1 3 6 10 आणि 15. अजून जर या ठिकाणी जर आपण फरक काढला, आपण 3मधून 1 काढले 2, 6मधून 3 काढले 3, 10मधून 6 काढले 4, नंतर 15मधून 10 काढले 5. म्हणजे 2 3 4 5 अशी सिरीज चालली आहे. नंतर काय होणार? 6 होणार. म्हणजे याच्या ठिकाणी बघा 15 प्लस 6 म्हणजे 21 या ठिकाणी होणार. ठीक आहे, म्हणजे 21मधून जर 15 वजा केले तर 6 उरणार. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला काय येणार? तर 42 प्लस 21 करावं लागेल. 2 आणि 3 4 आणि 2 6, 2 आणि 1 3 म्हणजे 63 या ठिकाणी येणार. बघा 63 आपलं उत्तर होणार. 63मधून जर आपण 42 वजा केले तर 21 उरणार. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर होणार 63. ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा प्रश्न आता बघा 11, हे सुद्धा नंबर सिरीज आहे. 11 24 36 39 416 525 आणि 636 आणि क्वेश्चन मार्क. तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येणार? आता ही नंबर सिरीज अशा पद्धतीने सॉल्व करायची. 11 बरोबर 1 गुणिला 1 बरोबर 1 बरोबर 11. म्हणजे हा एक आणि हा एक. बघा नंतर आहे 24. तर 24 म्हणजेच काय? 2 गुणिला 2 जर या ठिकाणी केलं तर होणार 4. मग हे 2 इथे घ्यायचे आणि हे 4 इथे घ्यायचे, 24. ठीक आहे. नंतर 39. 39 म्हणजे 3 गुणिला 3 9. मग 3 आणि 9 हे 3 इकडे घेतले, 39 झाले. नंतर झालं 416. बघा आता बघा 4 गुणिला 4 काय होणार? 16. ठीक आहे, हे 4 इकडे घेतले आणि 16 इकडे जसेच्या तसे लिहिले, काय होणार? 416. तशाच पद्धतीने हे नंबर सिरीज चालली आहे. 525 म्हणजेच 5 गुणिला 5 काय होणार? 25 होणार. 5 आणि 25. ठीक आहे, त्याच पद्धतीने 636 काय होणार? 6 गुणिला 6 36 बरोबर होणार. हे 6 जसेच्या तसे 636. ठीक आहे, नंतर होणार. आता नंतर काय येणार? तर नंतर सिरीज चालणार 7 गुणिला 7 7 7 49. मग या ठिकाणी होणार 7 आणि 49 म्हणजे 749 या ठिकाणी होणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. बघा कोतवाल भरतीची पात्रता काय आहे? 4थी पास. आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते 2023ला. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी टोला नाही मारू शकत विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा प्रश्न होता गटाशी जुळणारे पद निवडा. सावतामाळी, गोरा कुंभार आणि कबीर. तर या ठिकाणी गटाशी जुळणारे पदार्थ या ठिकाणी होणार मीराबाई. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न होता पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. आता विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. तर कान, छान, पान, दान यामधून विशेषण कोणतं आहे? तर छान हे काय विशेषण आहेत. राम छान आहे म्हणजे काय? त्याचे रामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा काय असतो? विशेषण असतो. छान आपलं काय? विशेषण आहे. नंतरचा प्रश्न बघा पायाखाली रान घाली सारे या ओळीतील क्रियापद ओळखा. आता क्रियापद म्हणजे काय? तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रिया कधी घडली आणि कशी घडली? तर पायाखाली रान घाली सारे यामधून क्रियापद कोणतं आहे? तर पायाखाली. खाली कशाखाली? पायाखाली. तर खाली हे काय या ठिकाणी क्रियापद आहे. त्यानंतरचा प्रश्न गणेश चतुर्थी भाद्रपद तर होळी. आता बघा गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यामध्ये येते. मराठी महिने
तर होळी ही कोणत्या महिन्यामध्ये येते? तर होळी साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येते. ठीक आहे, फेब्रुवारी किंवा मार्च. तर तो महिना कोणता असतो मराठी महिना? तो असतो फाल्गुन. ऑप्शन नंबर ए. त्यानंतरचा प्रश्न होता, पुढीलपैकी भूतकाळी नसणारे वाक्य निवडा. आता बघा या ठिकाणी नसणारे आहे. ठीक आहे, प्रश्न बरोबर वाचायचा. पुढीलपैकी भूतकाळी नसणारे पर्याय आपल्याला ओळखायचे आहे. बघा पहिला आहे, मी दररोज व्यायाम करीन. करीन या ठिकाणी आला आहे, म्हणजे काय आहे, हे भविष्यकाळ आहे. मी रोज व्यायाम करीन, भविष्य सांगितलं आहे, त्याने केला नाही अजून, करीन असं सांगितलं. संतोष मामाच्या गावाला गेला, पास्ट. ठीक आहे, सकाळीच वडील कामावर गेले, क्रिया झालेली आहे, भूतकाळ आहे. आम्ही कार्यक्रमाची तयारी केली होती, म्हणजे कार्यक्रम झाला, भूतकाळ आहे. जे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर ए हे भूतकालीन वाक्य नाही. आणि नंतरचा प्रश्न होता, हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय होते? बघा, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये राबवण्यात आलेली मोहीम कोणतं ऑपरेशन होतं? ते ऑपरेशन पोलो. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. बघा, हे ऑपरेशन पोलो का बरं झालं होतं? कारण हैदराबाद मुक्तीसंग्राम 1948मध्ये झाला होता आणि हैदराबाद पहिले भारताचा भाग नव्हता, तर त्याला भारतामध्ये सामील करण्यासाठी, समाविष्ट करण्यासाठी, ठीक आहे, निजाम यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. ठीक आहे, सामंतवाद आणि निजाम यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये हैदराबाद हे ठिकाण भारतामध्ये सामील झालं, विलीन झालं. ठीक आहे, निजामाचा त्या युद्धामध्ये पराभव झाला होता आणि त्या ऑपरेशनला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले होते. नंतरचा प्रश्न होता 50वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारला. ठीक आहे, सविता हा शब्द समानार्थी आहे सूर्याला, केसरीसुद्धा आहे आणि आदित्यसुद्धा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय होणार? मित्र म्हणजे काय? सखा. ठीक आहे, मित्राला समानार्थी शब्द पुष्कळ आहे, दोस्त, सखा, मित्र. तर अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्हा कोतवाल भरतीला विचारण्यात आले होते. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्याविषयी माहिती पाहूया. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोतवाल भरतीचे पेपर तुम्हाला भेटेल या चॅनलमधून.